आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नाराज भुजबळांची, कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे। आज आणि उद्या ते मुंबईमध्ये राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। तर ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय भुजबळ घेणार आहेत। याशिवाय ओबीसी नेत्यांसोबत आज चर्चा होणार आहे आणि त्यांचं मतही जाणून घेतलं जाणार आहे। नाशिकमध्ये समता परिषदेत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर आता मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची भेट भुजबळ घेणार असल्याचं कळत आहे। अधिकची अपडेट घेऊयात, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे देत आहेत। गिरीश, आपण बघतोय आता छगन भुजबळ मोठा निर्णय घेऊ शकतात। आज नेमका कशा प्रकारे बैठकांचा सिलसिला असेल? आपण बघतोय की छगन भुजबळ यांनी मागील 2 दिवसांपासून त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे। मंत्रिपद न मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांची मत आहे, त्यांची भूमिका आहे स्पष्ट केली। त्यानंतर आता भुजबळ एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीचे एकंदरीत वातावरण तयार झाले। कारण आज ते मुंबईत दाखल झाले आहेत। आज आणि उद्या मुंबईत राज्यभरातील जे ओबीसी नेते आहेत त्यांची भेट घेणार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत, त्यांची मतं जाणून घेणार आहेत। याआधी त्यांनी नाशिकमध्ये समता परिषदेत कार्यकर्त्यांची चर्चा केली। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण वेगळी भूमिका घ्यायला पाहिजे, वेगळा पक्ष स्थापन करायला पाहिजे, अशा पद्धतीची मतं ही कार्यकर्त्यांनी दिली। त्यानंतर आता ओबीसी नेते आहेत त्यांची मतं देखील ते जाणून घेणार आहेत। आज आणि उद्या त्यांच्यासोबत बैठका घेतील, चर्चा करतील आणि त्यानंतर अगदीच गिरीश, खरं तर या सर्व ओबीसी नेत्यांचं नेमकं काय म्हणणं असतं हे बघणं महत्त्वाचं असेल आणि भुजबळांची भूमिकाही। धन्यवाद या सर्व माहितीसाठी।